आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, उद्धव ठाकरेंकडून 4 उमेदवारांची घोषणा। जळगाव मतदारसंघात उन्मेष पाटलांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी। करण पवारांचं याआधी पारोळा नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून कामकाज। जळगावात शिवसेनेच्या मतांवर भाजपचा विजय व्हायचाच आणि जळगाव आता मशाल विजयी होणार आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करण पवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी जाहीर। राजू शेट्टी मशाल चिन्हावर लढण्यास तयार नसल्यानं ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर। ठाकरे गटाकडून पालघरमधून भारती कांबळी लोकसभेच्या रिंगणात तर कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार। ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारती कांबळींनी मानलेत आभार, तर विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यालाच मतदान करतील, भारती कांबळींचा विश्वास। समोर कितीही तगडा उमेदवार असला तरी लढणार आणि जिंकणार कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचं वक्तव्य। सांगली चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला सुरुवात। रामटेक, अमरावती आणि कोल्हापूरची जागा आम्हीच सोडली, काँग्रेसनं जागा वाटप केल्याप्रमाणे कामाला सुरुवात करावी। सांगलीच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी भविष्यात आपलं जमणार नाही अशी भूमिका घेऊ नये। आंबेडकरांनी राऊतांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही, ठाकरेंकडून राऊतांची पाठराखण। उन्मेष पाटलांचा अखेर ठाकरे गटात प्रवेश। आमदार खासदार होणं हे उद्दिष्ट नव्हतं, मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही, पक्षप्रवेशानंतर उन्मेष पाटलांचं हे वक्तव्य। वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती फसगत करणाऱ्या लोकांना यापुढे निवडून द्यायचं नाही, उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा। आमच्या उष्ट्यावर ठाकरे गट पोट भरतय, संजय राऊतांना आमचे उष्टे लख लाभ हो, उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर आशिष शेलारांची टीका। उन्मेष पाटलांच्या जळगावातील संपर्क कार्यालयावरील भाजप पक्षाचे कमळ चिन्ह काढलंय। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश। भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, जागा वाटपावरून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा, तर एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो, राजकारण करा पण युतीत सोबत घेतलेल्यांसोबत घातपात नको, बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। सरकारी नोकरीचा राजीनामा, राजकारणात सक्रिय होणार, ज्योती मेटेंची शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। मेटे बीड लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक। भावना गवळी पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, यवतमाळ वाशिमचा उमेदवार अद्याप जाहीर नाही। कालही मुख्यमंत्री शिंदे आणि भावना गवळींमध्ये बैठक। यवतमाळ वाशिममध्ये आमचा उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज भरणार, वरिष्ठांनी मला आदेश दिले तर मी लोकसभा लढवणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला वर्ध्यातून हद्दपार करण्याचं काम पवारांनी केलं, पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला। रामदास तडसांच्या प्रचार सभेत फडणवीसांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम, पण अंतिम निर्णय शिंदे फडणवीसांचा असेल, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत। एकीकडे नारायण राणेंकडून शक्ती प्रदर्शन, तर दुसरीकडे उदय सामंतांकडून जागेवर दावा कायम। सिंधुदुर्गात भाजपकडून निवडणुकीच्या कामाला वेग, राणेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचा सपाटा। कुडाळमध्ये सिंधुदुर्ग भाजपची कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। रत्नागिरी सिंधुदुर्गात आम्हाला विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असाच सामना पाहिजे, महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम असताना खासदार संजय राऊतांचं हे वक्तव्य। नाशिकचा उमेदवार मीच, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळणार, खासदार हेमंत गोडसेंचा दावा। उमेदवारी जाहीर नसताना गोडसेंकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। हेमंत पाटलांविरोधात 2 आमदारांनी गुप्त बैठक घेतली, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा बांगर आणि मुटकुळेंचं नाव न घेता दावा, तर हेमंत पाटलांच्या उमेदवारी विरोधात शिंदे गटात वाद असल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य। नाशिकच्या पुरोहित संघाचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, महायुतीनं हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी, पुरोहित संघाची मागणी। फेसबुक पोस्ट करत अमित ठाकरेंनी गड किल्ल्यांची दुर्दशेविषयी व्यक्त केलेल्या भावना आहेत। सरकारनं पुतळ्यांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा गड किल्ल्यांच्या देखभालीवर खर्च करण्याचं आवाहन। वर्ध्यात रामदास तडस यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। वर्धा शहरात महायुतीची भव्य रॅली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी।
राहुल गांधींकडून केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींची वायनाडमध्ये भव्य रॅली. वायनाडमधील रोड शोमध्ये प्रियंका गांधी देखील सहभागी. अजित पवार गट कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाही. अजित पवार गटाच्या विरोधात अभिषेक मनु सिंघवींची याचिका. घड्याळ वापरण्याबाबत कोर्टाच्या आदेशाचं पालन होत नसल्याचा मनु सिंघवींचा आरोप आहे. ईव्हीएम संदर्भात याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी होणार. निवडणुका जवळ येत असल्यानं सुनावणी लवकर होण्याची वकील कपिल सिब्बल यांची मागणी. तर ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं गेलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख. ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात. शिंदे गटाचे नेते उदय सामंतांचा दावा. मुख्यमंत्री शिंदेंची 8 आमदारांसोबत भेट घडवून देणार असल्याचीही सामंतांची माहिती. उदय सामंतांचा आकडा चुकलाय. 8 नाही 80 आमदार असतील. सामंतांनी आपल्या घरातील भावाकडे पाहावं. सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांची खोचक टीका. अमरावतीत नवनीत राणांनी काय कामं केलं? राणा दहीहंडी आणि होळी सोडून कुठेच जात नाहीत. प्रहारच्या बच्चू कडूंची टीका. पुण्याच्या जुन्नरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंचा गाव भेट दौरा. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावात कोल्हेंचं जंगी स्वागत. बैलगाडीतून काढण्यात आली मिरवणूक. नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा आज 5वा दिवस. दक्षिण नागपूर मतदारसंघात जनतेशी संवाद. वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. अकोल्यातील प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी मोरेंचा पक्षप्रवेश. दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात. पुण्यातील कंपनीला पाडकामाचं कंत्राट. आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा. राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 18 एप्रिलला सुनावणी होणार. एसीबीनं केलेल्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. रामायण या मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांच्यावर 14 लाख रुपयांचं कर्ज. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातील ही माहिती. अरुण गोविल भाजपकडून मेरठचे उमेदवार. आमदार विश्वजित कदम यांचा काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्काराचा पवित्रा. सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम पुन्हा आक्रमक. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघामधील उमेदवार जाहीर करण्यात येणार. शिवसेनेची उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांची माहिती. यवतमाळ वाशिममधून उद्या शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरेल. संजय राठोडांनी यवतमाळ वाशिममध्ये ताकद त्यांची जास्त आहे. तिकीट कुणाला द्यायचं हा अधिकार शिंदेंना. उदय सामंत यांचं वक्तव्य. लोकसभेची निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार. वसंत मोरेंनी डोकं शांत ठेवावं. धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला. वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरेंचा प्रचार आजपासून सुरू होणार. मार्केट यार्ड परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोरे प्रचाराचा नारळ फोडणार. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा प्रथमच बारामती दौरा. बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद. पक्षांतर करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार, पण तुर्तास असा निर्णय मी घेणार नाही. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. काँग्रेस उमेदवाराला स्वतःचं गाव ओळखत नाही तर जिल्हा कसं ओळखणार? काँग्रेसचा उमेदवार हा उपऱ्या टपऱ्या आहे. मंत्री विजयकुमार गावितांची काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींवर टीका. संगमनेरमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत राडा. पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. भंडारा गोंदियात मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप सेलची मतदान जनजागृती अभियानाला मिळतोय उत्तम प्रतिसाद. प्रयागराजच्या धर्तीवर होणार नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन. 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून नियोजनास प्रारंभ. आचारसंहिता संपताच सुरू होणार कामाच्या नियोजनाला सुरुवात. बीडच्या परळीमधील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अधिकाऱ्यांकडून स्वतःपुरत्याच पिण्याच्या पाण्याची सोय. कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय. जळगावच्या भुसावळमधील विहिरीत आटलेल्या आहेत. शहरात टँकरच्या दिवसभरात 120 फेऱ्या. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी.
नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती, 60,000 लिटर पाणी विकत घेऊन वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न. आगामी सण आणि महोत्सवांसाठी मालेगाव प्रशासनाकडून खबरदारी, महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली विभाग प्रमुखांची आढावा बैठक. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेची तयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. 17 एप्रिल रोजी रामनवमी यात्रा महोत्सव. बुलढाण्याच्या जिगावमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात नवरदेवाची वरात, भगवत आणि दीपालीच्या विवाह सोहळ्याचं परिसरात कौतुक. लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा 6 दिवसांपासून बंद. गेल्या वर्षभरात 20 लाख महिला आणि मुलींनी मोफत प्रवास केल्यामुळे मनपाकडे 2.5 कोटी थकले. साताराच्या बामणोली बाजारपेठेत माकडाचा धुमाकूळ, वन विभागानं माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमधील मुक्ताईनगर बाजारपेठेत लिंबाची आवक वाढली. बाजारात मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक वाढल्यानं 20 रुपयांनी दर घसरले. यंदा 7 सप्टेंबरपासूनच गणेशोत्सवाची धामधूम. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 10 मे पासून आरक्षण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलरच्या दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त. पुण्यातील खेड तालुक्यात बियाणांच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी, तर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यात आंदोलन. आबासाहेब गरवारे महाविद्यालय परीक्षा शुल्कवाढी विरोधात आसूड आंदोलन. लातूरच्या वासनगाव शिवारात 2 शेतकऱ्यांच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू. शेताजवळ फिरत असल्याच्या रागातून मारहाण. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुका आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्याची शोध मोहीम. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यात सूचना. बीड पोलिसांची नजर. कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी तब्बल 350हून अधिक सायलेन्सरवर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई केली आहे. जळगावच्या जामनेरमधील तोंडापूर परिसरात अंजनाच्या झाडांची अवैध कत्तल, तातडीनं अवैध वृक्षतोड थांबवण्याची वृक्षप्रेमींची मागणी. मुंबईच्या तलावातील पाणीसाठा 30% खाली. पुरवठा 31 जुलैपर्यंतच आता राहील एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. डोंबिवलीमध्ये पतीचा पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला. पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याच्या संशयामधून हा हल्ला करण्यात आला. नाशिकच्या मेवणे गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. दुष्काळी अनुदान न मिळाल्यानं गावकरी संतप्त.